येशू जीवन देण्यासाठी आला आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आला. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 10:10 मध्ये वाचतो. प्रभू येशू म्हणत आहे, मी जीवन देण्यासाठी आलो आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलो. प्रियजन हो, जीवन हे आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि जीवन हे आमच्या आत्म्याशी संबंधित आहे. आणि म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, आम्हाला जीवन देण्यासाठी आला, म्हणजे अनंत जीवन देण्यासाठी आला, आम्हाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी आला आणि पूर्णपणे जीवन देण्यासाठी आला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला माहीत आहे, क्रूसावर मरण पावत असताना शेवटच्या क्षणी प्रभूनं म्हटलं, पूर्ण झाले. काय पूर्ण झाले? आम्हाला, या जगाला, या जगातील प्रत्येक मानव जातीला नवीन जीवन देण्याचं कार्य, स्वर्गामध्ये नेण्याचं कार्य, अनंत काळचं जीवन देण्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून येशूनं म्हटलं पूर्ण झालेलं आहे. तर ते जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. अनंत काळचं जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. फक्त आम्हाला अवगत करणे आहे, मिळवून घेणे आहे आणि आम्हाला हासिल करणे आहे. आमच्या स्वभावाद्वारे, आमच्या विश्वासाद्वारे, आमच्या समर्पणाद्वारे, आमच्या चांगल्या जीवनाद्वारे एक विश्वासूपणा, प्रेमळपणा, देवावर विश्वास आणि एक चांगले कार्य केल्याने आमचं तारण आम्हाला मिळणार. प्रभूने म्हटलेलं आहे, आम्ही वाचतो योहानाचे शुभवर्तमान अध्याय 11:25 मध्ये वाचतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. प्रियजन हो, युगाच्या शेवटी जेव्हा न्याय होणार, न्यायाच्या दिवशी आम्हा सर्वांना पुनरुत्थित करण्यात येईल आणि येशू आमचा न्याय करणार. म्हणजे आत्ता जे आम्ही जीवन जगतो ते आणि पुनरुत्थानाच्या नंतर जे जीवन आहे ते सर्व येशूच्या हातामध्ये.